प्रेक्षकांनो, आपला अंदाज अगदी बरोबर निघाला. डॉक्टर गौतमीचा गळा दाबताय आणि घरी आले. हे गौतमीचं वाईट स्वप्नच होतं. ती खडबडून जागी होते झोपेतनं आणि घाबरते. आरव तिच्या आवाजाने तिथे येतो आणि काळजीने तिला पाणी वगैरे देतो आणि विचारतोय, मम्मा काय झालं तुला, का घाबरलीस एवढी? गौतमी म्हणते, काय नाही झालं. तू एवढ्या रात्रीचा का जागा आहेस आरव? आरव म्हणतो, अगं मम्मा, ते जरा मी मोबाईल बघत होतो ना. आता गौतमी त्याच्यावर चिडते आणि म्हणते, हे बघ आरव, तू जर असा रात्र बेरात्र मोबाईल बघत बसला तर मला तुझा मोबाईल बंद करावा लागेल. तुला डॉक्टर व्हायचं आहे, लक्षात आहे ना तुझ्या? जा आता झोप, मी बरी आहे. आता आरव निघून जातो तिथून आणि गौतमी विचार करते, शुभंकर प्रकरणाचं लवकरच काही ना काही करावं लागेल. आता पुढची काही दृश्य अंधारात आहेत प्रेक्षकांनो. हा जो चोर आहे, जो सुरुवातीला मुंबईमध्ये आल्या आल्या बयोला दिसला होता, तर तो नेमका त्या अंकिताचा टॅब चोरतो आणि ती असते बयोचीच रूम आणि तो खाली येतोय आता चोरी करून आणि त्याला जिथे तिथे बयोच दिसतीये. काय रे, का चोरी करतोय? आणि तो खूप घाबरत असतो बयोला. अरे, ही फणसवाली माझा काही पिच्छा सोडत नाहीये. त्याला जिथे तिथे म्हणजे अगदी रिक्षावाल्यामध्ये, चहावाल्यामध्ये सुद्धा बयो दिसतीये. बयो त्याला म्हणत असते, चोरी करायची नाही, तुम्हाला प्रॉमिस केलं आहे ना. आणि तो बिचारा नंतर तो टॅब पुन्हा ठेवून द्यायला जातो, पण तिथे सिक्युरिटी गार्ड त्याला बघतो म्हणून तो परत येतो आणि टॅब मात्र त्याच्याकडेच राहतो. आता पहाट झाली आहे आणि ही अंकिता आता मोठ्याने आरडाओरडा करायला लागते. तिचा टॅब सापडत नसतो. त्यावर हेतल तिला म्हणते, अगं काय झालंय? ती म्हणते, अगं माझा टॅब नाही सापडत आहे. हेतल तिच्या डोक्यात घालून देते की तुझा टॅब त्या जॅकफ्रूटवालीनेच चोरला असेल. अंकिता मोठ्याने बोलायला लागते. तेव्हा हेतल म्हणते, शांत बस, हळू बोल, मोकल काकू येतील ना, एवढ्याने आरडाओरडा करू नको. अंकिता मात्र जिद्दीलाच पेटलेली असते की आता बयोच्या सामानाची झडती घेते. तिला खात्री असते की बयोनेच तिचा टॅब चोरला असेल म्हणून. तेवढ्यात बयो येते बाहेर आंघोळ करून आणि तिला विचारते, तू माझं सामान का परत उचकतीयेस? त्यावरती अंकिता म्हणते, तू माझा टॅब चोरलास, मला खात्री आहे म्हणून मी उचकतीये. आता का घाबरतीयेस ग? तपासू दे ना तुझं सामान. बयो म्हणते, अगं बाई, मी कशाला तुझा टॅब चोरू? मला तर तो चालवता पण येत नाहीये. चल बाजूला हो, माझं सामान असं उचकू नको, काही नाहीये त्याच्यात. अंकिता म्हणते, काही नाहीये तर मग कशाला घाबरतीये? बघू दे ना मला. आता इकडनं ही हेतल तिला म्हणत असते, अगं शांत बस, मोकल काकू येतील, मोकल काकू येतील. पण ती काही ऐकायला तयार नाहीये. आणि शेवटी मोकल काकू आल्याच. मला हेतलचा टोन खूप आवडतो हा बोलायचा. असो, पण आता मोकल काकू हातात काडी घेऊनच आलाय आणि अंकिताला जाब विचारताय, का आरडाओरडा करतेस? अंकिता म्हणते, मोकल काकू, काल तुम्ही बघितलं ना, माझा टॅब हिच्या बेडवर होता, हिनेच चोरलाय. माझा टॅब सकाळपासून सापडत नाहीये. बयो म्हणते, मोकल काकू, मी कशाला चोरी करू? अहो, मला तो टॅब चालवता पण येत नाही. ही काहीही आरोप करते माझ्यावर. आता अंकिता म्हणते, नाही, असं कसं? हिच्या बेडवर होता, हिनेच नक्की चोरला असेल. मोकल काकू जोरात ओरडतात आधी या दोघींवर की हळू बोला, माझ्या घरात असा आरडाओरडा मला चालणार नाही. आता आजपासून मी नवीन नियम लागू करणार आहे. ह्या घरामध्ये मोबाईल आणि हे असे टॅब बीप वापरायचे नाही. हेतल म्हणते, याव ट्याव असाच काहीतरी शब्द वापरते ती की असं कसं, आम्हाला का मोबाईल वापरायला परवानगी नाहीये? हा कुठले नवीन नियम? आता मोकल काकू म्हणताय की हा नवीन नियम हा लागणारच. ह्याव काय ह्याव? माझ्या घरात असा धिंगाणा घातलेला मला चालणार नाही. ते मोबाईल नसले ना की कटकटच संपून जाईल. आणि काय ग सरस्वते, तू घेतलास का हिचा टॅब? बयो म्हणते, नाही हो मोकल काकू, मी कशाला घेईल? मला खरंच तो चालवता सुद्धा येत नाही. मला काय त्याचा उपयोग आहे? एक वेळेला पुस्तक असतं तर मी वाचायला घेतलं असतं. मोकल काकू अंकिताला म्हणतात, डाव्या हाताने तूच कुठेतरी ठेवला असशील, आता शोध आणि आरडाओरडा करू नकोस, नाही तर तुमच्या तिघींना सुद्धा मी घराच्या बाहेर काढेल. हल्या मोठ्या यावट्याव. मोकल काकूंना पण तो शब्द आवडलेला दिसतोय प्रेक्षकांनो. पण अंकिताला खात्री आहे की बयोनेच तिचा टॅब चोरलाय. आणि संयोग बघा प्रेक्षकांनो, पुढे तो बयोकडेच येणार आहे. आता हे डीन जे आहेत ना, ते त्या कॉलेजच्या प्रोफेसरला जरा ओरडताय. ते प्रोफेसर सुट्टी मागायला आलेत. ते म्हणतात, तुम्हाला जे काम सांगितलं ते केलं नाही, सुट्ट्या कसल्या मागताय? विसरले का सुट्टी मागायच्या आनंदात? ते म्हणतात की कसलं काम सर, कुठलं काम? आता ते डीन आठवण करून देतात की त्या सरस्वती नावाच्या मुलीला काढायचं होतं कॉलेजमधनं, काय झालं त्याचं? त्यावर हे प्रोफेसर म्हणतात, हो काढू ना, माझ्याकडे भरपूर कारणं आहेत, आपण करूयात काहीतरी. त्यावर हे डीन म्हणतात, मग करा आधी काहीतरी. ते प्रोफेसर पुन्हा सुट्टीचं विचारतात. डीन म्हणतात की आधी कामं करा, मग सुट्टीचं पाहू. आणि ते तिथून निघून जातात. हेच ते प्रोफेसर जे बयोला उगाचच विनाकारण ओरडत असतात. पोटे का काहीतरी आडनाव यांचं. असो, पण आता पुढे कॅन्टीनमध्ये तर धिंगाणाच झालाय. आता हा अभिराम बयोचे पुस्तकं घेऊन आलाय. तो म्हणतोय, हे घे तुझा खजिना. बयो म्हणते, थँक्यू सो मच अभिराम, तू मला खूप कमी पैशामध्ये पुस्तकं दिलीस. बयो आधी त्या पुस्तकांना नमस्कार करते आणि तिच्याजवळचे काही पैसे अभिरामला देतीये.
नेमकं बयो जेव्हा पैसे देत असते तेव्हा ती अंकिता आणि इरा या तिघीचे तिघी बयोच्या हातात पैसे बघतात. अंकिता लगेच बडबड करायला लागते, हिने माझा टॅब विकला वाटतं. काही लोक अशीच असतात, दुसऱ्यांच्या वस्तूंवर डल्ला मारतात आणि स्वतःचे शौक पूर्ण करतात. नाहीतर या गावंढाळ मुलीकडे पैसे कुठून आले, काहीतरीच काय आपलं, कोणाकडे पैसे नसतात का आजकाल. इरा त्यांना साथ देते, अगं तुला माहिती नाहीये, काही काही लोकांकडे लहानपणापासूनच असे स्किल असतात, चोरी विरी करायचे, नाहीतर त्यांच्या आयांनी शिकवलेलं असतं ना त्यांना. आता मात्र बयोचा राग एकदम चढलाय. ती म्हणते की ए इरा, उगाचच मी ऐकून घेते म्हणून वाटेल ते मला बोलत जाऊ नकोस. मी लहानपणापासून काय शिकले आणि काय नाही हे तुला चांगलं माहिती आहे. माझ्या आईने मला स्वप्न पूर्ण करायची ताकद दिली आणि माझ्या वडिलांनी धाडस. आता ही माझे बाबा म्हणते तेव्हा इराचा पारा चढतो आणि म्हणते, ए तुझे बाबा काय तुझे बाबा, उगी नाकोती नाती जोडू नकोस, आमचं लाईफ बर्बाद करून टाकलंस आणि आता पुन्हा आली आहे आमच्या आयुष्यात, ते तुझे बाबा नाही आहे. बयो म्हणते, इरा कोणी कोणाचं काय केलं ना ते रवळनाथाला चांगलंच माहिती आणि तो न्याय करेलच. आणि राहिला प्रश्न बाबांचा, तर ते माझेही बाबा आहे. इरा तिथून वाद घालायला लागते, तुझे बाबा बिबा नाहीये, ते माझे बाबा आहे. आरव या दोघींचा तमाशा बघतो लांबून आणि आता त्यांच्या जवळ यायला लागतो. पण इरा जरा जास्तीच बोलत असते, तुझे बाबा नाहीये ते, तो फक्त माझा बाबा होता. नको ती नाती जोडायची सवयच आहे ना तुला लहानपणापासून, तुझा काहीही संबंध नाहीये आमच्याशी. बयो पण चिडते आणि म्हणते, हे बघ इरा, जास्ती बोलू नकोस, ते माझे बाबा पण होते, आहेत आणि राहणार, जरी आमच्यात रक्ताचं नातं नसलं तरी सुद्धा, आणि एक दिवस मी त्यांना भेटणारच. आता ही इरा दातबीत खायला लागते बयोवर आणि जोरात, तुझी हिंमत कशी झाली म्हणून हात उगारायला लागते. आता आरव तिचा हात अडवतो आणि बयोला प्रोटेक्ट करतोय. हे बघून अख्खाच्या अख्खं कॅन्टीन उभं राहिलंय की नेमकी भानगड काय आहे. तसंही बऱ्याच जणांना दुसऱ्याच्या भांडणात खूप इंटरेस्ट असतो नाही का प्रेक्षकांनो. असते कोणाकोणाची प्रवृत्ती. तसंही असं लाईव्ह भांडण बघायला बरीच मजा येते नाही का. पण या प्रसंगावरनं मला बिंदास मूवी आठवली आहे, म्हणजे मराठीतली. तुम्हालाही आठवली असेलच, मुली मुलींचे भांडणं भारी दाखवले होते त्यामध्ये. तर असो, आरव आता इरावर ओरडतोय, काय करतेस इरा, कळतंय का तुला. इरा म्हणते, दादा बघ ना हिची हिंमत कशी झाली, आपल्या बाबाला स्वतःचा बाबा म्हणते, हिला तर मी सोडणार नाही, दाखवतेच हिला. आरव म्हणतो, इरा बस कर, कॉलेजमध्ये आपण, काय चाललंय तुझं, चल बरं तू आधी इथून. आता आरव तिला तिथून घेऊन जायचा प्रयत्न करत असतो, पण आता ही इरा आणि वयो तुझी नि माझी खुन्नस करून एकमेकींना बघताय. तर प्रेक्षकांनो, इथे हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे. पुढे आपण बघतोय त्या चोराने बयोकडे टॅब आणून दिलाय आणि आता ती अभिरामला सांगत असते की हा अंकिताचा टॅब आहे. अभिराम म्हणतो, तुझ्याकडे कसं काय आला. बयो म्हणते, सगळं सांगते तुला, पण मला सांग अंकिता कुठे. आणि नेमकं हे बयोने इराने बघितलं आहे आणि आता इरा या गोष्टीचा तमाशा करणार आणि बयोला चोर ठरवणार असं दिसतंय तरी. पण काय ना प्रेक्षकांनो, या मालिकेत नेहमीनं विलनचाच विजय होतो असंच दिसतंय आतापर्यंत तरी. आता तरी या पर्वामध्ये त्यांनी बयोवर इतका अन्याय दाखवू नये म्हणजे झालं. तुमचं काय मत आहे यावर मला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.